देशमुखांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासे दाखल करण्यात आले। मात्र अद्याप न्यायाची प्रतीक्षा कायम आहे। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह अन्य आरोपी हे तुरुंगात आहेत। तर कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही फरार आहे। 90 दिवस या घटनेला उलटून गेलेले आहेत। दरम्यान या हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा निघणार असून यामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत। तर या 90 दिवसांमध्ये देशमुख कुटुंबियांना काय काय सहन करावं लागलं, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये लढताना त्यांची नेमकी काय परिस्थिती होती आणि आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा वाढदिवस आहे। मागच्या वर्षी भावासोबतचा वाढदिवस कसा होता आणि यंदाच्या वर्षी त्यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं काय संकल्प केलाय पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 90 दिवस पूर्ण होत आहेत। तिसरं मासिक आज होत आहे। खरं तर चेहरा आपण फोटोमध्ये बघता हसरा चेहरा आहे। खरं तर 3 महिन्यापूर्वी हाच चेहरा जो आहे तो कदाचित समोर असेल, मात्र 3 महिन्यानंतर आज फोटोला पुष्प अर्पण करण्याची वेळ आलेली आहे। काय काय घडलं 3 महिन्यामध्ये धनंजयजी? पूर्ण कुटुंबाला तुम्ही सावरलं आहे 3 महिन्यामध्ये? नाही, मी कुटुंबाला सावरलं नाही किंवा आम्ही सावरू शकलो नसतो। जे 18 पगड जातीतले लोक इथे येत राहिले, आम्हाला आधार देत राहिले, त्यांनी सगळ्यांनी गाव ठामपणे उभं राहिलं। विविध लोकप्रतिनिधी आले, मनोज दादा जे की FIRच होत नव्हता त्यांनी FIR करून घेतला। विविध स्तरातील सामाजिक क्षेत्रातील सगळे लोक आले आणि त्या लोकांनी खरं तर आम्हाला सावरलंय। खरं तर एक क्षण या सगळ्या प्रसंगामध्ये आला होता, जे आपण सगळं ऐकत होतो की व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केलेले सगळं केलेलं आहे, मात्र प्रत्यक्षात जे फोटो समोर आले दोष आरोपपत्रामधले, भावनांचा भान नक्कीच तुमचा फुटलेला होता। सगळं गाव त्यावेळेस पूर्ण राज्य रडत होतं। काय त्यावेळेसची मनातली परिस्थिती होती? या सगळ्यामधनं सावरलं कसं स्वतःला? नाही, सावरत नाही अजून पण जे सगळे बंधू येत आहेत भेटायला, जे माझे मोठे भाऊ म्हणून येत आहेत, जे कोणी वडील म्हणून येत आहेत, कोणी लहान भाऊ म्हणून मला धीर देत आहेत, त्या लोकांमध्ये माझा वेळ जातोय जास्त सध्या। त्याच्यामुळे मी कुठंतरी स्थिर आहे। त्याच्या वेदना खूप आहेत। वैभवी देशमुख आहे। वैभवी, खरं तर वडिलांची तुझी जबाबात देखील म्हटलेलं होतं की सगळ्यात शेवटी जे आहे ते तुझ्यासोबत बोलणं झालेलं होतं। काय या सगळ्या दिवसांमध्ये तुझ्यासोबत आधी मृत्यूच्या आधी काय नेमकं बोलणं झालेलं होतं वडिलांशी आणि आत्ता या 3 महिन्यामध्ये काय काय नेमकं घडलं? याबाबत तर मी नंतर बोलेल, पण जी या 3 महिन्यात झालेली जी घटना आहे, म्हणजे याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता की कोणते तरी दिवस असे येतील की आम्हाला त्यांच्याशिवाय, म्हणजे जे निर्णय आहेत किंवा जे दिवस आहेत ते त्यांच्याशिवाय आम्हाला जगावे लागतील। पण हे दुःख खरंच खूप मोठं आहे। जसं एक डोंगर ढासळतो तसं दुःख आज आमच्यावर ढासळलं आहे। पण जी गोष्ट आज आमच्यावर आहे किंवा आमच्या गावावर आहे, जे आम्हाला दुःख आहे ते इतर कोणावरही येऊ नये। खरं धनंजयजी, आज तुमचा आज वाढदिवस आहे। मोठे भाऊ ज्यावेळेस होते त्यावेळेस वाढदिवस ते तुमच्या सोबत नक्की साजरा करत असतील। आज ते फोटो तुमच्यासोबत आहेत। काय आज भावना आहेत? मागच्या वर्षीचा वाढदिवस कसा होता आणि आजचा वाढदिवस कसा आहे? अनेक सामाजिक उपक्रम करून आम्ही जो तो वाढदिवस करायचो। आज जो मरणोत्तर देहदानाचा जो संकल्प केलेला आहे तो मी आज फॉर्म भरलेला आहे। उद्या फॉर्म सबमिट होईल त्याचा। या अगोदर मी 24 वेळेस ब्लड डोनेट केलेले आहे आणि माझं नेत्रदान देखील आपले अशोक थोरात साहेब आहेत त्यांच्या 2020ला केलेलं आहे आणि आता हे बॉडी डोनेट करायचा आज निर्णय मी घेतलेला आहे आणि त्याचा फॉर्म देखील भरून दिलेला आहे। तर हे देशमुख कुटुंबीय आहेत। खरं तर संपूर्ण देशमुख कुटुंबीयच नाही तर मस्साजोग गाव नाही तर संपूर्ण राज्यावरती या सगळ्या प्रसंगामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। 3 महिने आज पूर्ण होत आहेत। न्यायाची अपेक्षा मात्र या 3 महिन्यानंतर देखील कायम आहे। कॅमेरा पर्सन युक्तांगीसह आफताब शेख, ABP माझा, मस्साजोग, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।